नमस्कार, माझे नाव अनिकेत यादव। आपण आज अयोध्या नगरी, प्रभू रामचंद्र आणि राम मंदिर या विषयावरती बोलण्यासाठी इथे जमलेलो आहोत। राम मंदिराची तर खूप चर्चा आहेच, पण ज्या चरित्रामुळे या मंदिराची चर्चा आहे ते चरित्र देखील समजून घेणं फार गरजेचं आहे। नेमकं राम होते कसे आणि त्यांनी एवढी आपली छाप या जनमानसावरती कशी टाकली हेही समजून घेणं फार गरजेचं आहे। आणि त्याही पलीकडे जाऊन भारतातील किल्ल्यांचे अभ्यासक आहोत आम्ही। भारतातील 4000 किल्ल्यांवरचं एक पुस्तक केलेलं आहे, फोर्ट्स अँड पॅलेसेस इन इंडिया म्हणून। आमचे गुरु प्रमोद मांडे सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या प्रेरणेतून त्यांनीच हा ग्रंथ सुरुवात केली। तर या ग्रंथामध्ये आम्ही जवळपास 43 प्राचीन ग्रंथांची माहिती घेतली की ज्या ग्रंथांमध्ये किल्ल्यांचे उल्लेख आहेत। आणि आपल्याला ऐकण्यास अत्यंत आनंद होईल की रामायण नावाचा जो वाल्मिकींनी जे ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये देखील किल्ल्यांचे अगणित उल्लेख आपल्याला मिळाले। मग त्यामध्ये रामाचा जन्म जिथे झाला त्या अयोध्या नगरीचे देखील किल्ले म्हणून असलेले उल्लेख मिळाले आणि किष्किंधा नगरीचे काही मिळाले। रावणाचं तर अतिशय सुरेख वर्णन किल्ले म्हणून आहे। त्यापैकी आपण अयोध्याची आज आपण इथे माहिती घेणार आहोत। अयोध्या बघा, नावामध्येच अयोध्य असं आहे, म्हणजे जी नगरी की जी युद्धामध्ये जिंकता येणार नाही अशा नगरीचं नाव आहे अयोध्या। त्या नावामध्येच अयोध्या आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की ती किती अजेय असली पाहिजे। आणि अयोध्या ही जी नगरी आहे ती आपण कौशल देशाची सरयू नदीच्या काठावरती ही नगरीची स्थापना झालेली आहे। मनु आणि इक्ष्वाकू यांनी याची स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इक्ष्वाकू वंशज येथे साधारण 7000 वर्षांपासून इथे राज्य करीत होता आणि त्यापैकी या इक्ष्वाकू वंशातील 79वा वंशज म्हणून राजा दशरथ येथे या अयोध्या नगरीमध्ये वास्तव्य करीत होता। अथर्ववेदामध्ये अयोध्येबाबत 5 ऋचा सांगितलेल्या आहेत। त्यानुसार अयोध्या हे अष्टचक्र आणि नवद्वार असलेले स्वर्गासारखे समृद्ध शहर आहे असं त्यामध्ये उल्लेख आहे। अष्टचक्र म्हणजे 8 तटबंदींनी युक्त असलेली नगरी आणि नवद्वार म्हणजे 9 त्याला प्रवेशद्वार होते फार मोठे भक्कम, अशी वर्णन असलेलं अयोध्येचं आपल्याला अथर्व वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। वाल्मिकी रामायणामध्येच एक बालकांड जे आहे सुरुवातीचं, तर त्या बालकांडामध्ये 5व्या सर्गामध्ये 7वा श्लोक असा आहे की आयता दशच द्वेच योजनानी महापुरी, म्हणजे हे महानगर 12 योजन लांब व 3 योजन रुंद होते। आता काही तज्ज्ञांच्या मते 12 योजन म्हणजे 144 किलोमीटर लांब, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, असं 12 योजन लांब म्हणजे 144 किलोमीटर लांब आणि 3 योजन म्हणजे 36 किलोमीटर रुंद, एवढी मोठी हा किल्ला होता, नगर होतं असं त्यात आपल्याला वाचायला मिळतं। आता बालकांडाचाच मी उल्लेख केला तर महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणात बालकांड या प्रकरणामध्ये अयोध्या नगरीबाबत माहिती दिलेली आहे। आपल्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो की त्या बालकांडामध्ये 5वा, 6वा आणि 7व्या अध्यायामध्ये एकूण 75 श्लोक आहेत आणि त्यामध्ये आपल्याला याचे किल्ल्यांचे उल्लेख काय आहेत तर ते आपल्याला पाहता येतात। रामायणामध्ये किल्ल्यांचे प्रकार दिलेले आहेत आणि अगदी 1000 खांबांचा महाल असल्याचं देखील त्यात आपल्याला पाहायला मिळतं। तर काय नेमके ते श्लोक होते तर ते मी तुम्हाला सांगतो। संस्कृत श्लोक आहेत ते, तर त्यामधल्या बालकांड जे पहिलं, तर त्यामधल्या 5व्या सर्गामधला 6वा श्लोक असा आहे की अयोध्या नाम नगरी तत्रासी लोक विश्रुता, म्हणजे येथे अयोध्या नावाचे नगर होते की जे सर्व लोकांमध्ये सुविख्यात होते। आयता दशच द्वेच योजनानी महापुरे, मगाशी मी जे सांगितलं तेच की हे महानगर 12 योजन लांब आणि 3 योजन रुंद होते। पुढे असा उल्लेख आहे की तातू राजा दशरथो महाराष्ट्र विवर्धनः पुरी मा वासया मास दिवम देवपती यथा। मी तुम्हाला खरं संस्कृत पण सांगतोय की असं वाटायला नको की मी मनाचं सांगतोय। हे महर्षी वाल्मिकींनी जे लिहिलेलं आहे रामायण, त्या रामायणामधल्याच ह्या ऋचा आहेत। हे
सांगतोय मी ते ह्या सगळ्या तर ह्या आत्ता मी जे सांगितलं त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की तातू राजा दशरथो महाराष्ट्र विवर्धना, त्या काव्यामध्येच ह्या संस्कृत ऋचामध्येच महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे महाराष्ट्र राज्य आपण जे म्हणतो तर त्या महाराष्ट्र या शब्दाचा जो काय इतिहास आहे तो बघा, तो किती जुना आहे. अगदी रामायणामध्ये देखील आपल्याला महाराष्ट्र हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. तर तिथे महर्षी वाल्मिकी पुढे म्हणतात की पुरीमा वास या मास दिवम देवपती यथा, म्हणजे या महान राज्याची समृद्धी वाढवणारा असा हा राजा दशरथ स्वर्गातील इंद्राप्रमाणे अयोध्या या नगरीत राहत होता. पुढे म्हणले असं आहे की उच्चाटाल ध्वजवर्ती शतग्निशत संकुलाम, म्हणजे या नगरामध्ये ध्वज आणि शेकडो शताग्नी, शताग्नी असा तो शब्द आहे, शताग्निशत शेकडो शताग्नी, आणि शताग्नी म्हणजे क्षेपणास्त्र बरं का, त्या क्षेपणास्त्र म्हणजे तोफांनी उडवता येऊ शकतील असं काहीतरी त्यांच्याकडं एक अस्त्र असलं पाहिजे. तर त्या नगरामध्ये ध्वज आणि शेकडो क्षेपणास्त्र असलेले शताग्नी यांनी युक्त असलेल्या भव्य वास्तू या नगरीमध्ये होत्या, या किल्ल्यामध्ये होत्या असं म्हटलेलं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की दुर्ग गंभीर परिघाम दुर्गामन्यो हृद्वा रसादाम, म्हणजे इथं दुर्ग असा शब्द वापरलेला आहे की हा दुर्ग म्हणजे हा जो काय किल्ला आहे अयोध्या ही किल्ला हा जो आहे तर तो किल्ला भक्कम तटबंदी आणि खोल खंदकांनी वेढलेला होता. कोणताही शत्रू या दुर्गात प्रवेश करू शकत नाही आणि हा दुर्ग काबीज देखील करू शकत नाही. आता आपल्या सर्व आपण महाराष्ट्रात राहतो, शिवाजी महाराजांमुळे आपल्याला किल्ल्यांची अतिशय माहिती आहे. तर याला आपण काय म्हणणार, म्हणजे या अयोध्या नगरीमध्ये किल्ला असल्याचे, भक्कम तटबंदी खंदक असल्याचे उल्लेख आपल्याला या रामायणामध्येच मिळतात खरं. आणि त्यामुळं अयोध्या ही रामाचा किल्लाच होता, फार मोठी नगरीच होती आणि तो किल्लाच होता हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. पुढे जाऊन ज्यावेळेस ब्रिटिशांचा काळ आला तर त्यावेळी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी जी काय फार मोठं काम केलं या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, तर त्याच्या मते अयोध्या नगरी म्हणजे हा जो किल्ला आहे तो 38 किलोमीटर लांब आणि 30 किलोमीटर रुंद त्याची तटबंदी होती असं त्यांनी कुठेतरी उल्लेख केलेला आहे एका ठिकाणी. तर त्या सध्याचा गुप्तार घाट व 14 कोसी सर्कल यापर्यंतचा जो काय भाग आहे तर आत्ता अयोध्येमध्ये हा आपल्याला पाहता येतो. गुप्तार घाट नावाचा तिथे घाट आहे आणि 14 कोसी सर्कल नावाचा एक सर्कल आहे, तिथपर्यंत या प्राचीन नगराचा भाग येतो. आणि याचे सभोवती खंदक आणि भव्य तटबंदी होती. 8 मुख्य महाल आणि 20 दरवाजे याला होते. या अयोध्या जो नगर आहे तो अयोध्या पूर्ण किल्ला आहे, त्याच्यामध्ये 8 मुख्य महाल होते आणि 20 त्याला दरवाजे होते. या महालांस पूर्वीपासून कोट किंवा टिला म्हणत असत. पूर्वीपासून हीच नावे आजही आहेत. जर आपण ते पाहिलं नीट तर रामकोट आजही अस्तित्वात आहे. आज जिथे मंदिराची स्थापना होतीये त्या भागाला आजही रामकोटच म्हटलं जातं. मग तिथं फार प्राचीन काळापासून देखील हे मुख्य महाल जो आहे तर तो मुख्य महाल तिथं होता. त्यापैकी हा रामकोट जो भाग आहे तर तिथेच रामाच्या मंदिराची स्थापना आता होतीये तिथे. तर याच्या पुढं तिथं हनुमान गढी आहे, सुग्रीव टिला आहे, लक्ष्मण टिला आहे, नल नील टिला आहे, अंगद टिला आहे, केसर टिला आहे, सुषेण टिला आहे. टिला म्हणजे किल्ला किंवा जिथे डोंगराचा भाग आहे किंवा एक खंडर आहे की मातीचं एक उंचवटा आहे अशा भागाला टिला पूर्वीपासूनच जी नावं आहेत तर ती नाव आजही ओळखली जातात. आणि पुरातत्व जे शास्त्र आहे त्या शास्त्रानुसार या उंचावट्याला फार महत्त्वाचं असतं, त्या ढिगाऱ्याला फार महत्त्व असतं, कारण अशाच ठिकाणी पूर्वीपासून वास्तू उभ्या केल्या जायच्या. आणि तशाच या मी तुम्हाला जसं सांगितलं की रामकोट नावाचा जो भाग आहे त्या रामकोटमध्येच मुख्य महाल होता अयोध्या या नगरीचा, या किल्ल्याचा, आणि तिथेच प्रभू रामाचा जन्म देखील झालेला आहे. पण इतिहासात जर आपण पाहिलं तर आत्ता आपण खरं बाबराने जी मशीद तिथं बांधल्याचं म्हटलं जातं तर त्यापूर्वी देखील म्हणजे जे काय पुरातत्व खात्याने त्याचा उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये अनेक बौद्ध देखील काही स्मारकं तिथं उघडकीस आली, काही पाहण्यात आली. मौर्य काळामध्ये मौर्य सम्राट जे होते त्या मौर्य सम्राटांची राजधानी ही पाटलीपुत्र होती, म्हणजे पाटणा आजचं. तर ती या मौर्य सम्राटाचा 10वा राजा, 10वा वंश साधारण, तर त्याला मारून त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने ते राज्य
बळकावलं, ताब्यात घेतलं आणि त्यांनी पाटलीपुत्र हुरून राजधानी आपली अयोध्येला आणली आणि शुंग राजवंशाची स्थापना केली या पुष्यमित्र शुंगाने. तो शूर होता, हुशार होता, पण तो बौद्ध स्मारक इतिहासामध्ये नोंद यायची. बौद्ध स्मारक त्यांनी अत्यंत विध्वंस करून टाकला त्याचा आणि त्या बौद्ध स्मारकांचा, विहारांचा, ह्या स्थळांचा च्या जागी त्यांनी हिंदू मंदिरं बांधली. तर त्यावेळी असं साधारण म्हटलं जातं की तिथे जी काय बौद्ध स्मारकं होती तर ती बौद्ध स्मारकं पाडून तिथे हिंदूंचं मंदिर बांधण्यात आलं नंतर. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस बाबर आला त्या बाबराने त्याचं मंदिर साधारण पाडून, मंदिराचं स्ट्रक्चर पाडून किंवा त्याच्या आजूबाजूला मशिदीची उभारणी केलेली दिसते आपल्याला. तर याच्या खोलात फार जायला नको, पण फक्त सांगायचा मुद्दा असाच की आम्ही किल्ल्यांचे अभ्यासक आहोत. तर आम्हाला जळीस्थळी काष्टी पाषाणी असं आपण म्हणतो की ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो तो विषय आपल्याला सर्वत्र दिसत असतो. तर अशाच अर्थाने आम्हाला या अयोध्या नगरामध्ये देखील एक किल्ला दिसला आणि त्या किल्ल्यांमध्ये असलेले महाल दिसले. त्या महालाच्या भोवती, या किल्ल्याच्या भोवती असलेला खंदक, तटबंदी दिसली. त्याचे काही प्राचीन उल्लेख तुम्हाला पुरावे सांगितले, तुम्ही देखील ते पाहू शकता. आमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये देखील असे काही बरेचशे जुन्या प्राचीन ग्रंथांची माहिती दिलेली आहे, ते देखील आपण पाहू शकता. धन्यवाद.